नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, ते हवामानशास्त्राच्या दोन मोठ्या संकल्पनांना हात घालतात. म्हणजे कल्पना करा की पृथ्वीच्या प्रत्येक भागाला आपण एक कोड नेम देऊ शकतो. कोड नेम. हो, एक कोड नेम जे तिथलं संपूर्ण हवामान सांगेल. आज आपण तेच कोड नेम कसं तयार होतं हे पाहणार आहोत. पण खरी गंमत पुढे आहे. मानवी हस्तक्षेपामुळे हे सगळे कोडनेम आता पुसले जाऊन नव्याने लिहिले जात आहेत. बरोबर. आणि म्हणूनच हवामान बदलाचा अभ्यास महत्वाचा ठरतो. चला तर या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात या कोडनेम पासून करूया, ज्याला शास्त्रीय भाषेत हवामानाचं वर्गीकरण म्हणतात. वर्गीकरण. हो. जगभरात इतकी विविधता आहे, मग तिचा अभ्यास कसा करायचा? तर शास्त्रज्ञ माहितीचे लहान लहान गट पाडतात. आपले स्रोत सांगतात की यासाठी 3 मुख्य पद्धती आहेत, पण त्यातली एक म्हणजे अनुभवजन्य वर्गीकरण ही सर्वात महत्वाची आहे. अच्छा, अनुभवजन्य हा शब्द खूप मोठा वाटतो. म्हणजे नेमकं काय? सोपा अर्थ आहे, जे प्रत्यक्ष दिसतं, जे मोजता येतं त्यावर आधारित. म्हणजे केवळ सिद्धांतांवर नाही, तर प्रत्यक्ष तापमान आणि पर्जन्यवृष्टीच्या आकडेवारीवर अवलंबून राहणे. ओके. आणि याच पद्धतीचा वापर करून व्लादिमीर कोपेन यांनी एक जबरदस्त प्रणाली तयार केली, जी आजही वापरली जाते. आणि आपल्या श्रोत्यांमधली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे कोपेन यांना ही कल्पना वनस्पतींकडे पाहून सुचली, बरोबर? अगदी बरोबर. त्यांनी ओळखलं की विशिष्ट प्रकारच्या वनस्पती ते विशिष्ट हवामानातच वाढतात. म्हणजे हवामान आणि वनस्पतींमध्ये घट्ट नातं आहे. वाव. अगदी तसंच. त्यांनी या नात्याचाच आधार घेतला. 1918 मध्ये त्यांनी ही प्रणाली विकसित केली आणि त्यासाठी इंग्रजी अक्षरांचा वापर केला. त्यांनी 5 मुख्य हवामान गट तयार केले: A, B, C, D आणि E. ठीक आहे, तर आपण एकेका गटाबद्दल बोलूया. पहिला गट ए. गट ए म्हणजे उष्णकटिबंधीय हवामान. याला आपण पृथ्वीचं इंजिन रूम म्हणू शकतो. इंजिन रूम. हो. इथे वर्षभर प्रचंड उष्णता आणि दमटपणा असतो. सर्वात थंड महिन्यातही तापमान 18 डिग्री सेल्सिअसच्या खाली जात नाही. अमेझॉन किंवा कांगोच्या जंगलांचा विचार करा, ते हे हवामान आहे. म्हणजे जिथे कायम उन्हाळ्यासारखं वाटतं. आता याच्या अगदी उलट गट कोणता असेल? तो आहे गट बी, म्हणजे शुष्क हवामान. शुष्क. हो. याला असं समजूया की ही अशी ठिकाणं आहेत जिथे पाण्याची टाकी भरण्यापेक्षा रिकामीच जास्त होते. अच्छा. म्हणजे जमिनीवर जेवढं पाणी पावसाने पडतं त्यापेक्षा जास्त पाणी सूर्यप्रकाशामुळे वाफ बनून उडून जातं. सहारा किंवा थरचं वाळवंट ही याची उत्तम उदाहरणं आहेत. हा मुद्दा खूप छान समजावून सांगितलात. आणि या प्रदेशात तापमानातील फरक इतका टोकाचा असतो की कल्पना करा, एकाच दिवसात तुम्ही सकाळी थंडीने कुडकुडत असाल आणि दुपारी भाजून निघाला. बरोबर. आणि इतिहासात डोकावलं तर आपल्या स्रोतांनुसार 1922 मध्ये लिबियात पारा तब्बल 58 अंश सेल्सिअसवर पोचला होता. 58 अंश सेल्सिअस? हो. म्हणजे उकळत्या पाण्यापेक्षा जेमतेम 42 अंशांनी कमी. हे आपल्याला वाळवंटी हवामानाच्या टोकाच्या स्वरूपाची जाणीव करून देतं. अविश्वसनीय. आता उरलेले 3 गट सी, डी आणि ई. हां. गट सी म्हणजे उबदार समशीतोष्ण हवामान. याला आपण वाईन कंट्री हवामान म्हणू शकतो. वाईन कंट्री? हो. जिथे छान वाईनसाठी लागणारी द्राक्ष किंवा संत्र्या लिंबांसारखी फळं पिकतात ते हवामान. उदाहरणार्थ भूमध्य समुद्राच्या आसपासचा युरोप. इथे उन्हाळा गरम पण हिवाळा खूप कडक नसतो, सौम्य असतो. आणि गट डी? गट डी म्हणजे थंडगार जंगलांचं हवामान. सायबेरिया किंवा कॅनडासारखे प्रदेश, जिथे ख्रिसमस ट्री म्हणून ओळखले जाणारे पाईनसारखे सूचीपर्णी वृक्ष नैसर्गिकरित्या वाढतात. ओके. इथे हिवाळा खूप थंड आणि लांब असतो आणि भरपूर बर्फवृष्टी होते. आणि शेवटचा गट ई म्हणजे पृथ्वीचं फ्रीजर. अगदी बरोबर. गट ई म्हणजे ध्रुवीय हवामान. अंटार्क्टिका आणि ग्रीनलँड सारखे प्रदेश. इथे इतकी थंडी असते की उन्हाळ्यातही तापमान 0 अंशाच्या वर जात नाही. बापरे. हो. आणि काही ठिकाणी तर जमीन कायमची गोठलेली असते, ज्याला परमाफ्रॉस्ट म्हणतात. तर हे कोपेनचं वर्गीकरण आपल्याला पृथ्वीच्या हवामानाचा एक स्थिर स्नॅपशॉट देतं. पण गंमत म्हणजे हा स्नॅपशॉट आता स्थिर राहिलेला नाहीये, तो सतत बदलतोय की नाही. बरोबर. आणि इथेच हवामान बदलाचा मोठा आणि अधिक गुंतागुंतीचा विषय समोर येतो, ज्यावर आपल्या स्रोतांमध्ये सविस्तर चर्चा आहे. हो. आणि स्रोत एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करतात. हवामान बदल ही काही आजची गोष्ट नाहीये. अच्छा. ही एक नैसर्गिक आणि कोट्यावधी वर्षांपासून चालणारी प्रक्रिया आहे.
आपल्या भूवैज्ञानिक नोंदी सांगतात की पृथ्वीवर अनेकदा हिमयुग म्हणजे आईस एजेस आणि त्यामधले उबदार काळ येऊन गेले आहेत. आपल्या स्रोतांमध्ये भारतातले एक उदाहरण आहे ना? होय, राजस्थानच्या वाळवंटाबद्दल. होय. पुरातत्वीय पुराव्यांनुसार आज जिथे रखरखीत वाळवंट आहे ते राजस्थान सुमारे 8,000 वर्षांपूर्वी ओल्या आणि थंड हवामानाचे होते. 8,000 वर्षांपूर्वी? इतकंच नाही तर अगदी अलीकडे म्हणजे 1550 ते 1850 या काळात युरोपमध्ये लिटल आईस एज म्हणजे एक लहान हिमयुग अनुभवलं गेलं होतं. म्हणजे हवामान बदलणं हा निसर्गाचा नियमच आहे. मग या नैसर्गिक बदलांमागे कारणं काय आहेत? स्रोत या कारणांना 2 गटात विभागतात. पहिली आहेत खगोलशास्त्रीय कारणं. खगोलशास्त्रीय? हो, यात एक आहे मिलानकोविच ऑसिलेशन्स. हा शब्द अवघड वाटला तरी संकल्पना सोपी आहे. सांगा पाहू. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिची कक्षा किंचित बदलते, तिचा कल थोडा बदलतो आणि ती स्वतःच्या अक्षावर थोडी डोलते. या लहान बदलांमुळे पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रमाणात फरक पडतो आणि हवामान बदलते. अच्छा, तर हे झालं अवकाशातलं कारण. आणि दुसरं पार्थिव कारण म्हणजे ज्वालामुखी. पण ज्वालामुखीमुळे तर उष्णता बाहेर पडते, मग हवामान कसं बदलेल? प्रश्न छान आहे. ज्वालामुखी जेव्हा फुटतो तेव्हा तो लाव्याबरोबरच वातावरणात प्रचंड प्रमाणात सूक्ष्म कण फेकतो, ज्यांना एरोसोल म्हणतात. एरोसोल? हो, हे कण वातावरणात पसरतात आणि पृथ्वीसाठी एका तात्पुरत्या सनशेड किंवा छत्रीसारखं काम करतात. ते सूर्याची किरणं अडवतात आणि त्यामुळे काही काळासाठी पृथ्वीचं तापमान कमी होतं. ही झाली नैसर्गिक कारणं. पण आजकाल जेव्हा हवामान बदल हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा रोख मानवी कारणांकडे असतो. आणि तिथेच आपल्या चर्चेचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. स्रोतांनुसार मानवी हस्तक्षेपामुळे विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर वातावरणातील ग्रीनहाऊस वायूंचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. हो. आणि यामुळेच जागतिक तापमान वाढ होत आहे. ग्रीनहाऊस इफेक्ट किंवा हरितगृह परिणाम ही संकल्पना आपण अनेकदा ऐकतो. पण ती नेमकी काम कशी करते? एकदम सोप्या भाषेत सांगता येईल? नक्कीच. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे उन्हात पार्क केलेली गाडी. गाडीच्या काचांमधून सूर्यप्रकाश आत येतो, पण आत निर्माण झालेली उष्णता पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे गाडी आतून भट्टीसारखी तापते. बरोबर. आपलं वातावरण आणि त्यातील काही वायू पृथ्वीसाठी त्या गाडीच्या काचेचंच काम करतात. अच्छा, म्हणजे हे वायू उष्णता अडकावून ठेवतात. अगदी तसंच. हे वायू, ज्यात कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड मुख्य आहेत, ते पृथ्वीवरून परावर्तित होणारी उष्णता शोषून घेतात. या प्रक्रियेमुळेच खरं तर पृथ्वीचं तापमान जीवसृष्टीसाठी योग्य राहतं. पण अडचण तेव्हा होते जेव्हा या वायूंचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं. मग काय होतं? मग वातावरण जास्त उष्णता अडकावून ठेवतं आणि पृथ्वी तापायला लागते. आणि या वायूंचं प्रमाण वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे जीवाश्म इंधनांचा वापर. बरोबर? म्हणजे कोळसा, पेट्रोल, डिझेल. हो. ऊर्जेसाठी आपण जेव्हा हे इंधन जाळतो तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. याशिवाय जंगलतोड हेही एक मोठं कारण आहे. जंगलतोड कशी? झाडं त्यांच्या वाढीसाठी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. जेव्हा आपण जंगलं तोडतो तेव्हा आपण तो कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारा नैसर्गिक कारखानाच बंद करत असतो. मुद्दा बरोबर आहे. या सगळ्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत का? स्रोतांमध्ये याबद्दल काय माहिती आहे? होय, आकडेवारी स्पष्ट आहे. 20व्या शतकात पृथ्वीच्या सरासरी तापमानात सुमारे 0.6 अंश सेल्सिअसने वाढ झाली. 0.6? ही वाढ खूप कमी नाही वाटत? वाटते, पण संपूर्ण ग्रहाच्या हवामान प्रणालीत मोठे बदल घडवण्यासाठी ही पुरेशी आहे. स्रोतांनुसार 1998 हे केवळ 20व्या शतकातलंच नाही, तर मागच्या पूर्ण सहस्रकातील सर्वात उष्ण वर्ष होतं. संपूर्ण सहस्रकातील? हो. आणि या तापमान वाढीचा सर्वात मोठा धोका कोणता? सर्वात मोठा आणि दृश्य धोका म्हणजे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ आणि हिमनग वितळणे. हो. हा बर्फ वितळून समुद्रात जातो, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. याचा थेट परिणाम जगभरातील किनारी भागांवर आणि बेटांवर होणार आहे. म्हणजे शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका. हो. अनेक शहरे आणि देश पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे कोट्यावधी लोकांच्या स्थलांतराची समस्या निर्माण होऊ शकते. ही तर खूपच गंभीर बाब आहे. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काही प्रयत्न झाले आहेत का? हो, प्रयत्न सुरू आहेत. आपल्या स्रोतांमध्ये 1997च्या क्योटो प्रोटोकॉलचा उल्लेख आहे. क्योटो प्रोटोकॉल? हो, हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार होता, ज्यात अनेक औद्योगिक देशांनी त्यांचे उत्सर्जन कमी करण्याचे मान्य केले होते.
अर्थात हा प्रवास खूप लांबचा आणि गुंतागुंतीचा आहे, पण ही त्याची एक महत्वाची सुरुवात होती. तर आज आपण हवामानाला कोडनेम देणारी कोपेनची पद्धत पाहिली. हवामान बदल ही नैसर्गिक प्रक्रिया कशी आहे हे समजून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीचं तापमान का वाढत आहे यामागची कारणं आणि त्याचे गंभीर परिणाम यावर सविस्तर चर्चा केली. या स्रोतांमधून आपल्याला हवामान प्रणाली आणि त्यातील बदलांमागील वैज्ञानिक आधार मिळतो. पण शेवटी एक प्रश्न उरतो. कोणता? एक प्रश्न जो वैज्ञानिक नाही तर मानवी कृतीबद्दल आहे. या गुंतागुंतीच्या प्रणाली समजून घेतल्यावर त्यात आपली भूमिका आणि जबाबदारी कशी बदलते यावर विचार करणे आवश्यक आहे.